असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा. अनेकांच्या तक्रारी आहेत, मग त्या संदर्भात आम्ही इथं आलो होतो. आम्हाला कुठल्याही विचारात न घेता जाणीवपूर्वक आम्हाला तुमचा विषय नाही. कंपनीची लोक काय करतील, समजा एखाद्या व्यक्तीने म्हणला मीटर बसवणार, तर ती काय करते, ती कुठले कुणाला विचारात न घेता किंवा कुणाची डायरेक्ट येते मीटर बसवते. तसा अधिकार आहे का त्यांना? सर 2 मिनिटं खाली तर येताल का नाही तुम्ही सर? ऑफिस मध्ये की कसं असतं माहिती आहे? हो की मग आम्ही पण जनतेसाठीच आहे, तुम्ही जनतेसाठीच आहे सर. मग आता जनतेचे प्रश्न आज तुम्ही जाऊन दारोदारी लोकांना बोलता का नाही की मीटर बसवणं अनिवार्य आहे, तुम्ही बाकीच्या गोष्टी बसवलाच पाहिजे, नाही तर पुलसं बोलावतो, हे तुमचं चाललंय का नाही? जसं शासकीयांचा GR आहे तुम्हाला फडणवीस साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा, ते तुम्हाला तसं ती GR आहे का की बाबा बसवलंच पाहिजे? हा मग तेच म्हणतो ना का जनतेला पण दमदाटी द्यायचा विषय आहे. आता तुम्ही करता रेकॉर्डिंग व्हायरल आहे सर. हो सर. काय झालंय, आता आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या सबस्टेशन अंतर्गत स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे. तर आता ह्याची कायदेशीर प्रक्रिया नेमकी काय? आता कसं आहे, या आमच्या पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की खऱ्या अर्थानं आमच्या या चॅनलच्या माध्यमातून जनतेला कळू द्या की स्मार्ट मीटर संदर्भात आपल्या ऑफिसचं ठोस पाऊल काय आहे. ठोस पाऊल काय आहे? आपल्याला स्मार्ट मीटर बसवतोय आपण, स्मार्ट मीटरला काय प्रॉब्लेम नाही. स्मार्ट मीटरचं काय तुमच्याबद्दल काही शंका असतील किंवा स्मार्ट मीटरमुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असलं तर आपलं इथं ऑफिस आहे, तक्रारी द्या, काय असेल तर ते आपण बघू सॉल्व्ह करू त्याला. अशा लोकांच्या अडचणी येत्या की बाबा आम्हाला म्हणजे आम्ही घरी नसलो तरी ती लोक घरी नसल्यावर कसं आतमध्ये घरी नसलो तरी ती मीटर काढून घेऊन जाते ती आणि परत तक्रार केली तर कुणीही दाद घेत नाही. मग या गोष्टी तक्रार केली ती तुमच्याकडे तक्रार केल्या सर, तुम्ही म्हणता घरी नसल्यानंतर मीटर बसवत नाही तुम्ही, बरोबर आहे. जनतेचं तक्रार माझ्याकडे आहे की तुम्ही घरी नसताना डायरेक्ट मीटर काढता आणि मीटर बसवता. ऐका, एखाद्याने विरोध केला तर तुमची भाषा कशी आहे माहितीये का? पोलिसांना बोलवा, कॉन्स्टेबल बोलवा, ह्यांना 8 टाका. भाषा बोलणे आहेत, लोक आहेत तुमच्या समोर उभा करतो, आम्ही पत्रकार आहे. हा, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही असं ज्याच्या घरी मीटर बसवणार त्याची परमिशन घेता का नाही घेता? परमिशनचा काय विषय मला प्रीपेड मीटर नाही, स्मार्ट मीटर आहे. स्मार्ट मीटर सगळ्या ठिकाणी लावायचं, आपलं ट्रान्सफॉर्मर लावायचे, सगळ्या ग्राहकाला लावायचे. आणि स्मार्ट मीटर बसवल्यामुळं तुम्हाला पण त्याचा उपयोग होणार आहे आणि आम्हाला पण त्याचा उपयोग. तुम्हाला तुमचा वापर किती आहे, तासन तास सेकंदाला तुम्हाला कळणार आहे. स्मार्ट मीटर तुमचा आता मोबाईल कुठला आहे तुमचा? अगोदर कसला मोबाईल वापरतो, कसला वापरतो हे बनवलं तर मोबाईल. आता स्मार्ट मीटर वापरतोय आपण, स्मार्ट मोबाईल वापरतोय, बरोबर आहे. त्याचा फायदा होतो का नाही आपल्याला? फायदा होतो का नाही तुम्हाला? पहिल्या मीटरला बिल कमी येत होतं, आता जास्त अजिबात नाही. जर असं जर दिसत असेल तर तुम्हाला दाखवून देतो. या मीटरला तुम्हाला एक सुद्धा युनिट तुमचा जुना मीटर आणि ह्या मीटर मध्ये एक सुद्धा मीटर तुम्हाला युनिटचा फरक पडणार नाही. तुमच्या वरिष्ठांनी किंवा ऊर्जा मंत्रालय किंवा महावितरण पारेषण काय असेल त्यांना सांगितलंय का की तुम्ही दमदाटी का त्या मीटर धारकावर करा आणि मीटर बसवा म्हणून? अजिबात नाही. तुम्ही कसं करताय? कोणत्या अधिकाऱ्याने करताय? संबंधित कंपनीचं नाव काय आपलं? कुठल्या? जे टेंडर मिळालं कंपनी ते बसवाचं कंपनी आहे, बसवण्यासाठी कंपनी आहे. हा, मग तुम्ही बसवण्यासाठी कसं करताय? दमदाटी केली रेकॉर्डिंग पुरावे येतं काय आम्ही बोलत नाही. बघा, दाखवा काय प्रॉब्लेम असेल बघू. ठीक आहे, त्यांना लाईव्ह दाखव, लाईव्ह दाखवते आणि त्यांना ती आणि ह्या जो विद्युत कायदा आहे, विद्युत कायदा 2003 मधील नियम 47/95 कोणता मीटर वापरायचे ह्याचे स्वतंत्र आणि मीटर निवडण्याची नाही माझ्याकडे सर्क्युलर आहे, तुम्हाला देतो वाटलं ती सर्क्युलर, बसवायची सर्क्युलर आहे आमच्याकडे. तुमचाच आहे का? बरं, ठीक आहे. व्हिडिओ पण आहे, नंबर सहित आहे. हे माझा आवाज नाही, तुमचा आवाज आहे साहेब. झेंडे कोण आहे तुमचं? वायरमन झेंडे तिकडे आहे. हा, तुमच्या बरोबर आहे ते व्हिडिओ. तुमचा अधिकारी झाले ना ते. तुम्ही त्यांना सूचना दिल्या पाहिजेत की ग्राहक हा राजा आहे
आपल्या हाताखालचा नोकर नाही. नाही ना, नोकर विकर नाही घ्यायची. कंपनी तुम्ही त्याशी बोलताय कसं, तुमची भाषा शैली सुद्धा कामगारांची चांगली पाहिजे ना. ठीक आहे, सगळ्यांना सांगितलं आपण, निर्देश दिले होते, त्यांनी जर बोलत असेल तसं तरी पण बोला. आता त्यांच्यावर कारवाई काय केली जाईल? तुम्हाला त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आता हे तुम्हाला प्रूफ दिला आम्ही, तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार का? करतो, बघू, त्याला विचारून बघू. चौकशी करा, चौकशी आणि ती त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची पत्रकार सुरक्षा समितीची मागणी आहे. आताचा मीटर जे स्मार्ट मीटर आहे, आमचा विरोध नाही, हा, स्मार्ट ते मीटर तुम्हाला बसलाच पाहिजे. एवढं झालं पाहिजे. नाही, नाही, जुना नाही, मीटर नाही, बसला. तुम्ही अपडेट व्हा, अपडेट होण्याला विरोध नाही, फक्त जी भाषा शैली आहे चुकीचं आहे. जर त्यांनी असं उद्धट बोलत असेल तर त्याला पण आमचं 100% सहकार्य राहणार तुम्हाला. आमचं म्हणणं नाही तुम्ही मीटर बसवू नका हो. आणि बसवायला तो अधिकार किंवा आम्हाला तो अधिकार नाही. आहे. जर परिपत्रक काढलं असेल तर ते तुमचं त्याच्यामुळे कर्तव्य काय आहे. होणार आहे, सिस्टम स्मार्ट होणार आहे. कारण की तुमचं समजा सप्लाय तिथं बंद पडला, त्या मीटरद्वारे आम्हाला त्या DTC मीटरच्या द्वारे आपल्याला कळतंय, आमच्या स्टाफला डायरेक्ट तुमचा फोन येईपर्यंत आमचं त्या मेसेज त्याला जातंय बाबा इथं एक फेस गेला, इथली कॉलनी मधलं लाईट बंद पडले, तिने लगेच तिथं आम्हाला फोनची गरज नाही त्याला. एवढं स्मार्ट ती मीटर आहे. असं तुम्ही एवढी Communication. माहिती सांगता हा. की बाबा जिथं प्रॉब्लेम आहे स्मार्ट मीटर ही सगळी सांगते आणि माहिती- भविष्यात हा. जर लोकांची तक्रार आल्या, जास्त बिल यायला लागलं तर त्याचं ऑफिस तुम्ही काय सोल्युशन आहे, काढणार? MSEBचे ऑफिस आहे, तुमचं काही तक्रार असू द्या, इथे यायचं, ती तक्रार द्यायची, हा. आणि त्याचं सोल्युशन निघणार. समजा त्या मीटर मधनं त्याला कंटिन्यू जास्त बिल येत असेल हा. त्यात मीटर बदलून पहिला देणार का तेच देणार स्मार्ट? स्मार्ट होणार आता इथं पुढं, ह्याच्या पुढं मागची सगळी कंपनीतली मीटर आहेत ना जो नॉर्मल, ती बंद राहील. आणि जुनं मीटर ह्याच्यानंतर तुमचं प्रत्येक कनेक्शन, नवीन कनेक्शन असेल तर स्मार्ट मीटर आता बसते. जुने मीटर काढायचे. ह्याच्यामुळे काय होतंय, आमचं एक तुमचं जे रिडिंग आहे हा. 1 तारखेला आम्हाला मिळते डायरेक्ट रिडिंगचा माणूस पण तिथे येतो. बरोबर. एकदा मीटर बसला की आमचं संपलं, तिथे यायचं भानगड नाही, काय नाही. मग आता आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या या माळशिरस तालुक्यातील जनतेला किंवा ग्राहकांना काय आवाहन कराल आता? मीटर बसवून घ्या, काय तक्रार तुमच्या असतील मीटर बसवल्यानंतर इथं साहेबांना येऊन भेटा किंवा कुठल्याही कार्यालय येऊन भेटा, तुमच्या शंकेचं निरसन होणार तिथं 100% होणार. नक्की. हा, नक्की होणार. ओके. तुम्ही पण त्यात तुम्हाला समाधान होणार, आमचं पण समाधान होणार. तुम्हाला आमची तुमची जी काय तक्रार असतील तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आपण. ओके. तर साहेब ग्राहकांना त्रास होऊ नये हा ग्राहकांना प्रमुख अजिबात उद्देश त्रास आहे. होणार हा. नाही. ग्राहकांना चांगला सप्लाय देण्यासाठी जे बावलं आपलं, दुसरं काही नाही. आणि ही कुठली स्कीम आहे ना आपली, ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. ग्राहकाला म्हणजे प्रॉब्लेम येण्यासाठी नसते कुठली स्कीम. हा. ग्राहकाला चांगली म्हणजे सुरळीत विद्युत पुरवठा आणि चांगला सप्लाय, ह्याच्यासाठीच आपल्याला ती पुढं कुठलंही काम आपण करतो, कुठलीही योजना आणतो, ती ग्राहकाभिमुखच असते ती. बरोबर आहे. ग्राहकांच्या तक्रार येण्याचं कारण काय आहे? ग्राहकांची तक्रारी कशी ग्राहकांना का नकोय तो मीटर? तुम्हाला एक तुम्ही बोलून घ्या, तुम्हाला वाटलं तर कुठला ग्राहक असेल ना त्याला दाखवतो काय कसली तक्रार त्याची आहे आणि का बरं तो तक्रार करतो, ती पण दाखवतो तुम्हाला. आता ती 2 कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला आता दाखवली, हा. ती कॉल रेकॉर्डिंग आम्ही मी विचारतो, त्या अधिकारावर कारवाई करणार का? त्याला बोलून घेतो कसं काय बोला, आणि ते आम्ही व्हायरल करणार प्रत्येक आहे. महिन्यामध्ये ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होणार हा, आहे. ते कॉल रेकॉर्डिंग आम्ही व्हायरल करणार आहे. ग्राहकांना अशा जे संबंधित कोण अधिकारी असतील यांच्याकडून बोलण्याची भाषा. नाही, त्यांना बोलतो मी, त्यांना हा. कसं बोलता येत नाही, सांगतो आपण त्यांना. आज नातेपुते MSEB ऑफिसमध्ये पत्रकार संरक्षण समिती टीम इथे येऊन टोनपे साहेबांना भेटून काय जनतांचे जे चुकीचे गैरसमज किंवा काय बिलाच्या बाबती संदर्भात काय विषय असतील तर टोनपे साहेब म्हणते त्याचं मी निवारण करायला इथं बसलेलो आहे. तर तुमच्या घरी जो मीटर बसवायला MSEBचे कर्मचारी येतील तर तुम्ही बिनधास्तपणे बसवा, असं काय आपल्याला बळी न पडता ज्या गोष्टी असतील तर आमचे पत्रकार संरक्षण समिती टीम लहानला पण कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आणि आम्ही टोनपे साहेबांनी तुमचं जर तक्रार नाही ऐकल्या तर आमची संरक्षण टीम तुमच्या हमेशा पाठीशी उभे राहील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आज बोरसळ्यातले काही लोकांची MSEB विरोधात तक्रार आहे. आत्ता मी मागाशीच बाईट घेतली होती टोनपे साहेबांची लोकांची तक्रार, पण MSEBत आल्यानंतर लोक तक्रार घेऊन तर आज तुम्हाला परत कोण कॅबिनमध्ये दिसणार नाही. तर ह्यांनी तक्रार कुणाकडे करायची? साहेब निघून गेले की तर कुठलाच कर्मचारी थांबत नाही किंवा यांना विचारलं की बाबा या जनतेची तक्रार कोण घेणार तर ते म्हणतात बाहेर गेले. मग जनतेने जर काम सोडून तक्रार द्यायला आल्यानंतर टोनपे साहेब म्हणतात आमच्याकडे तक्रार द्या, आणि तक्रार देण्यासाठी जर लोक आली आणि या ऑफिसमध्ये जर कोण नसेल तर या ऑफिसला कुलूप लावायचं आहे का? या ऑफिसला कुलूप लावायचं आहे का?
आणि वायरमॅन प्रत्येकाच्या घरी जाऊन मागाशी पण आम्ही टोनपे साहेबांना सांगितलं होतं की तुमची वायरमॅन कर्मचारी लोकांना धमकी दिली जाती. तर टोनपे साहेब म्हणले असे कोण करणार, रेकॉर्डिंग दाखवलं होतं. पण आता ज्यांना जी कर्मचारी जाऊन त्यांच्या घरी दमदाटी दंड्याची भीती सांगितली होती त्यांच्याच तोंडून आपण आता ऐकू. सांगा तुमचं नाव. माझं गाव गुरसाळे. नेमकं काय घडलं होतं ज्यावेळेस वायरमन आणि तुमच्यामध्ये काय शाब्दिक चकमक झाली त्यावेळेस काय घडलं होतं? विषय असा झाला, मी नात्यापुत्यातच राहिलाय. मी वायरमन साहेबांना कॉल केल्याच्या नंतर वायरमन साहेब बोलले की मी माझा मीटर तुम्ही परस्पर स्मार्ट मीटर का बसवला. त्याच्या अगोदर एक 7 ते 8 महिने झालेले मी मीटर घेतलेला. माझा नवा मीटर असताना त्यांनी परस्पर येऊन बदलला. घरी आई वडील होते, ह्यांना काय कळत नाही, ह्या ती वयोवृद्ध. पण परमिशन घ्यायचं काम आहे की नाही MSCBचं काहीतरी वायरमनचं किंवा ह्यांचं. मी परत नंतर वायरमनला कॉल केला. वायरमनला म्हणलं तर वायरमन म्हणले तुम्ही साहेबाला बोला. मी केंद्रे साहेबांना बोललो. केंद्रे साहेबांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, सर्व रेकॉर्डिंग आहे. केंद्रे साहेब म्हणले आता ती जमा केलाय, मीटर जमा केलाय. मग केंद्रे साहेब त्या सबस्टेशनला धर्मपुरीचे आहेत, तर त्या साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे का नको. साहेब म्हणते तुम्ही साहेबांना भेटायला, म्हणजे आम्ही कामाला दुसऱ्याच्या दुकानात तिथलं काम सोडून आम्हाला सोडतील का. तुमचे मीटर बाबतीत काय तक्रार? मीटरच्या बाबतीत त्यांनी स्मार्ट मीटर परस्पर येऊन बसवला. माझा पहिला मीटर पूर्वस्थितीमध्ये होता, त्याचा काही एक प्रॉब्लेम नव्हता. 7 ते 8-9 महिन्याचा नवीन मीटर असताना त्यांनी परस्पर येऊन बदललाय आणि परत तो काढून पण नेलाय अजून. आणि त्याच्यानंतर मी टोनपे साहेबांना पण कॉन्फरन्सला वायरमन साहेबांनी घेतलं. तर वायरमन साहेब म्हणजे टोनपे साहेब पण काय म्हणलं, काळा गाडीन चला आणा भरून. टोनके साहेबांचे असं बोलणं झालं. हा, टोनपे साहेबांचं ते पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. टोनपे साहेब तर म्हणतात मी अशी कुठली दमदाटीची दादागिरीची भाषा केलीच नाही. रेकॉर्डिंग आहे ना, ते टोनपे साहेब बोललेत का दुसरे कोण साहेब बोलले, ते टोनपे साहेबांना ऐकवतो ना मी. माझ्याकडे पाठपुरावा आहे ना त्याचा, त्या गोष्टीचा. स्वतः दमदाटी करते. भाषेचा विषय नाही. मी त्यांना गलीचे जर वक्तव्य केलं असेल ना, तर मला तुम्ही काय असेल ते तुमच्या याच्याप्रमाणे करा ना. टोनपे साहेबांबद्दल तिथं जाऊन मुलाखत घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत. जर जे अशी बोलणारी लोक जर दमदाटी काही तत्पर नाही. वायरमनचं कसं आहे माहित आहे का, जिथं मिळेल ना तिथं खायचं आणि जिथं मिळत नाही ना तिथं त्याच्यावर गोरगरिबावरती असं करायचं. हे वायरमनचं धडाधड काम आहे चालू. सध्याची स्थिती तिथली आहे आणि हे बघायचंच ना, साहेबांनी आत्ता संघ यावं. प्रत्यक्षात टोनपे साहेबांनी यायचं आणि वायरमनला पण घ्यायचं. सगळ्याचं मी तुम्हाला दावतो तिथं काय कारस्थान. कुठल्या वायरमॅनने दंडाची धमकी दिली? झेंड्या वायरमनचं सरळ दडदडीतच आहे. काय म्हणून? त्यांचं प्रत्येक गोष्टीनं आडवं आहे, प्रत्येक गोष्टीनं आडवं. बरं, आता एखादी गोष्ट केली का तुम्हाला? आम्ही पैसे देत नाही त्यांना. हा, बंदच करून. त्यांनी मागणी केली का? त्यांनी ती पैसे मागते तिचं. किती मागतात? का 500 रुपये त्यांचा प्रत्येक वेळेची फीज आहे जोडायचं. म्हणजे कशासाठी पैसे द्यायचे? काढायचं आणि ती जोडायसाठी परत 500 रुपये द्यायचे. पोलाव चढायचं म्हटलं तर 500 दिलेच पाहिजे, नाही तर जोडतच नाही. मग खऱ्या अर्थानं या प्रकरणाकडे पाहत असताना काय वाटतं तुम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला? ह्याच्यावरती पाठपुरावा करून आणि माझ्यावरती दंड केलाय. अजून एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून चुकून. घरी आई वडील असताना हे साहेब आलं, टोनपे साहेबांनी पाठवलं कोणाला, वायरमनला. केंद्रे साहेब होतं, टोनपे साहेब पण होते काय मला माहित नाही, अजून एक कोणतरी व्यक्ती होतं, कोण साहेब होते ते मला माहित नाही. त्यांनी येऊन म्हातारी सांगत असताना सुद्धा त्यांनी काही ऐकून घेतलेलं नाही आणि तिथं बायपासचं गावलं म्हणून त्यांनी दंड केलाय त्यांच्या. म्हणजे हा दंड केला ती त्यांच्या विचारानेच केला ना, त्यांनीच केला ना म्हणायचं. किती दंड काहीतरी मला 33,500 रुपयाच्या आसपास आहे, 33,450 रुपये आणि केस 4,000 रुपये. दंड कशाचा? दंड. मग त्यांना काय तिथं सापडलं, त्यांनी घरात घुसून प्रत्येक गोष्टी चेक केल्या त्या ह्यांना बाहेर काढून. मग हे बरोबर आहे का, वयोवृद्धांना बाहेर काढून ह्यांनी चेक करायचं? घर चेक करायचा अधिकार यांना काय आहे? हा, मग तोच विषय मांडला तर वायरमन आणि टोनपे साहेब म्हणते आम्हाला तुमच्या घरापर्यंत सगळं वायरिंग पर्यंत आम्हाला अधिकार आहे. हे टोनपे साहेबांचं सुद्धा सगळं टोनपे साहेब सुद्धा बोललेला इथं. म्हणजे आम्ही गोरगरीब गावलं की त्याला असं चंगरायचं का? आता तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही भरू शकत नाही. आम्हाला एकरभर रान त्यात पण मीटर घेतला होता. बाकीच्यांचा सगळ्याचा आकडा इथं तिथं माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा केलेला इथं. आणि तिथल्या लोकांचं नोटीस नाही, यांनी मीटर सुद्धा काढलेलं आणि जी मीटर कट करायच्या अगोदर आहे का नाही, लाईन सोडायच्या अगोदर आहे, त्यांनी रितसर त्यांनी आपल्याला लेटर दिलं पाहिजे. ते काही सुद्धा नाही.
टोनपे साहेबांनी सांगितलं चला आणा काढून केलं की टोनपे साहेबांनी ऑर्डर दिली की वायरमन यायचं आणि मला वरनं ऑर्डर आहे. म्हणजे एकंदरीत यांचा मनमानी कारभार चालला. सर्व काही मनमानी कारभार आहे, ह्यांच्या मनाचा कारभार सगळा चालू आहे. ग्राहकाला कोणतीही नोटीस न देता कुठलंच नोटीस नाही आलं मला, कुठलंच नाही नोटीस आलं. दंडाची मागणी करतात. हा दंडाची मागणी केली आहे. 40,000 रुपयाच्या आसपास दंड आहे माझा, कमी जास्त. ठीक ही आहे. भरू शकत नाही ती. निदान ह्यांच्या वयाचा फक्त यांनी विचार करायला पाहिजे होता ह्या चौघांनी. दंड टाकण्याचं कारण काय? त्यांचं म्हणणं आहे तुमचं हिटर आहे, कटर आहे, घरामध्ये बल्ब आहे, टीव्ही आहे, शेगडी आहे, पण बंद आहे का चालू आहे हे नाही. गेल्यानंतर हरवार नाही ती, शिरड नाही ती, कुत्री नाही ती, मांजर नाही ती. फक्त रात्यात कोण त्यांनाच विचारा, वडिलांना विचारा, रात्यात काय कोण त्रास दिला बघतं तिथं. आम्हाला म्हणलं चेक करायचं सगळं. मग त्यांनी घरात गेली शिगडी, 2 पंख, टी व्ही ही चेक केली. पण चालू होतं का बंद होतं त्यांना सांगा. बंदच होतं, असं उन्हाचं आलेलं सगळं बंद. तुम्हाला काय दमदाटी वगैरे त्यांनी केली? हा केली ना ह्यांना, जमलं म्हणजे आम्हाला चेक करायचं सगळं, म्हणजे बाहेर काढलं ह्यांना घरातून. बघलं म्हणजे आम्हाला बघायचंय. घरातून बाहेर काढलं ह्यांना, कळलं का तुम्हाला? मग म्हणजे आम्हाला चेक करायचंय सगळं. घरातून बाहेर काढलं या दोघांना, म्हातारीला. तुम्हाला घरातून बाहेर काढलं का त्यांनी? मग चेक करायचंय म्हणजे मग तुम्ही विचारलं नाही का आम्हाला घरातून काय बाहेर काढताय म्हणून? आता ते म्हणजे चेक करायचं म्हटलं बाहेर म्हणजे आम्ही झालो. आम्हाला का माझं 77 वय आहे माझं आता. काय म्हणजे एकंदरीत वयोवृद्ध लोकांना सुद्धा त्रास देण्याचा लई त्रास चालू आहे. हा तुम्हाला पाहिजे तर आधार कार्ड जावतो, जन्मतारीख जावतो. माझं तर सध्या 77 वय आहे. त्या घरात तुम्ही दोघंच राहता आम्ही दोघं म्हातारच आहे. आणि तुमचं म्हणजे 77 वय असताना तुमच्या घरात दोघं राहताय आणि तुम्हाला 33,500 रुपये दंड केलाय. हो 33.5 का म्हणजे जास्ती झालाय काय टोटल तसं म्हणाय गेलं तर 37,450 रुपये दंड आहे. दंड आहे. ह्या साहेबांनी कुठल्या बेसवरती आणि काही कारणास्तव एवढा दंड केला आणि त्या हे दिवशी कुणी केला? तुमच्याकडे वायर मिळालं त्यावेळेस तुम्हाला नोटीस वगैरे काय दिली का? काय ना काय चिठ्ठी सुद्धा? कसली पांढरी दिली नाही. काय दिली नाही, आणि फक्त मध्ये- तोंडे बोलले. तोंडी बोलले आणि मध्ये आधी आला सुद्धा नाही वायरमॅन. ठीक आहे, नक्कीच तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्हाला काय जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर हे ज्या MSCBचे माजुरडे अधिकारी आहेत त्यांना धडा शिकवण्याचं काम आम्ही पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून करू. नक्कीच तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही. चालतंय. होऊन गेला 24 तारखेला. आता म्हणजे केस होणार, तुम्हाला दंड भरावा लागणार. आजच्या दिवस रेकॉर्ड इथं आहे, नाही तर ही रेकॉर्ड मोठं जाणार आहे म्हणजे. कुठं जायचंय तिकडं जाऊ द्या, इथं चौकशी की फोन लावून कुठं जायचंय तिकडे जाऊ द्या. आता महाराष्ट्र पत्रकार राज्याचे आपले महाराष्ट्र तालुका संरक्षण समितीचे सगळे टीमांनी मगाशी टोनपे साहेबांना बोललो आणि यांची तक्रार पण आता आपण बघितली. तर ह्याच्यावर परत पुन्हा एकदा यांची तक्रार जर आपण टोनपे साहेबांना बोलू, त्याच्यावरती डिसिजन घेऊन काय वायरमॅनांना धमकी कशाच्या नोटीस नाही आणि त्यांना दंड कशामुळे आकारला ही विचारून त्यांची आपण पूर्णपणे चौकशी करून यांना न्याय मिळवून द्यायचं काम पत्रकार संरक्षण समिती यांची दक्षता कमिटी आपली सगळी पूर्णपणे ह्यांच्या पाठीशी उभी राहील. जय महाराष्ट्र.